क्या मीटर कितीचं मीटर टाकलंस आज? वाटलंच मला कमी पैसे कमवले असणार. या पैशातनं बहिणीचं लग्न करणार आहेस? तुला काय करायचंय? तू का मागे लागलास माझ्या? कारण मला जे दिसतंय ना ते तुला अजिबात दिसत नाहीये आणि म्हणूनच मी तुला सांगतोय या परिस्थितीत फक्त मीच तुझी मदत करू शकतो. मला तुझी मदत नकोय. तू जा इथून. हा जातो. तू केवढे पैसे कमवलेस? 100, 200, तू माझे पैसे 500, 1500, तुझी हिम्मत कशी झाली माझे पैसे घ्यायची? क्या बात आहे. आधी फक्त 500 होते, आता 2200. कळलं? माझी रिक्षा किती पैसे कमावून देते मला? मी चॅलेंज जिंकले. आजची टॉपची कमाई आहे माझी. अभिनंदन. आता आहे ना थोडं हिशोब मांडूया. आज दिवसभरात तुझ्या रिक्षाने 500चा गॅस खाल्ला असेल, म्हणजे 2200 मधनं 500 गेले, उरले 1700. या हिशोबाने जर का तुझी टॉपची कमाई झाली येत्या साखरपुड्याच्या दिवसापर्यंत तर 15-16 हजार, म्हणजे एक काम कर, राऊंड फिगर 20,000 रुपये धरून जा. आता मला सांग मीटर, या 20,000 रुपयात तुला साखरपुड्याची अंगठी, कपडे, दागिने, शॉपिंग, हॉल, मंडप, मांडव, मेहंदी हे सगळं करायचं आहे. जमेल का? या 20,000 रुपयात कधीच शक्य नाही प्रीतीचा साखरपुडा होणं. हे बघ ज्योती, जी सत्य परिस्थिती आहे ना ती ऍक्सेप्ट कर. हो मला माहिती आहे. मी कितीही पैसे कमवले तरी ते कमीच पडणार आहेत. मग काय करू? लग्न मोडू तिचं? हा? तू काय करू? माझ्या ताईला असंच घरी बसवून ठेवू का? मला माहिती मी कितीही मरमर केली, काहीही केलं तरी इतक्या कमी वेळात एवढे पैसे नाही कमवू शकत. हे बघ मला तुझ्या आत्याच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. कधी कधी वाटतं ना, तुम्ही लोकांनी माझ्या बहिणीला मागणी का घातली? का इतक्या श्रीमंत घरात माझ्या बहिणीचं लग्न होतंय?